महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये एक विषय खूप चर्चेत आहे. तो म्हणजे बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी मंदिर. मुंबईपासून ते बिहारपर्यंत महाबोधी विहार प्रकरणामुळे आंबेडकरी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी मोर्चे आंदोलने केले जात आहेत. नुकताच मुंबई या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज एकत्रित येऊन त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या सर्व पक्षातले संघटनेतले कार्यकर्ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व माननीय आनंदराजे आंबेडकर हे करत होते. तसेच नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, भुसावळ या ठिकाणी विविध ठिकाणी मोर्चा निघाला आणि त्या ठिकाणी सगळ्या मोर्चांची एकच मागणी होती, ती महाबोधी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करा. बीटी ऍक्ट म्हणजे 1949 बौद्धगया मंदिर कायदा रद्द करा. महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या. महाबोधी विहाराचे होणारे विद्रुपीकरण आणि कर्मकांड थांबवा. अशी मागणी करत विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे झाले. या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की महाबोधी महाविहार नेमकं प्रकरण काय आहे? बीटी ऍक्ट 1949 कायदा नेमकं काय आहे? बौद्ध भिक्षूसह बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट का पसरली आहे? महाबोधी महाविहार संदर्भात विविध मागण्या का केल्या जात आहेत? या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी मिरेश उजगरे, बोलभारी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध यांना बोधगया या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी स्तूपाची निर्मिती केली, म्हणजे विहाराची निर्मिती केली. त्यालाच महाबोधी विहार असं म्हटलं जातं. बौद्ध धर्मियामध्ये 4 पवित्र स्थळ आहेत. ते स्थळ म्हणजे प्रथम स्थळ लिंबोनी, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. दुसरं स्थान सारनाथ, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर प्रथम धम्म उपदेश दिला, ते स्थळ, आणि त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हणतात. तिसरं कुशीनगर, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचा महापरिनिर्वाण झाला. आणि चौथा म्हणजे बोधगया, ज्या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर एक वातावरण निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे बोधगया, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली. तसे पाहता बोधगया येथील महाबोधी विहाराचा जो संघर्ष आहे तो अनेक दशकांपासून चालू आहे. बोधगया मंदिर वेबसाईटनुसार 13व्या शतकामध्ये तुर्की आक्रमणकर्त्यांनी हल्ला करेपर्यंत बोधगया येथील महाबोधी विहाराचा जो ताबा आहे तो फक्त बौद्धांच्याच ताब्यात होता. पुढे 1590 मध्ये घमंडगिरी महंत नावाचे महंत बोधगया या ठिकाणी आले व त्यांनी त्या ठिकाणी बोधगयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी कायदेशीर आपणच याचे वारस आहोत असा त्या ठिकाणी त्यांनी दावा केला. पुढे 13 ऑक्टोबर 1891 रोजी श्रीलंका या ठिकाणी विश्व बौद्ध संमेलन आयोजित करण्यात आले. त्या संमेलनामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि त्या ठिकाणी दुर्लक्षित असणारे बौद्ध स्थळांचे संरक्षण आणि त्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी महाबोधी सोसायटीला देण्यात आली आणि तेथूनच बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी संघर्ष चालू झाला. पुढे 1894 मध्ये ह्या समितीने सरकारपुढे मागणी केली की बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, परंतु सरकारने त्यांच्या मागणीला नकार दिला. म्हणून बौद्ध भिक्षूंनी जे जुने मंदिर जे आहे त्या ठिकाणी बौद्ध मूर्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे महंतांमध्ये आणि बौद्ध भिक्षूंमध्ये वाद निर्माण झाला. पुढे तो फौजदारी खटला बनला आणि तो खटला काळोनकाळ चालत राहिला. महंत आणि बौद्ध भिक्षू यांच्यातला वाद नाहीसा करण्यासाठी बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी महंतांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की बौद्ध भिक्षू यांच्यासोबत तुम्ही समझोता करा, परंतु महंतांनी त्या पत्राला नकार दिला. म्हणून हा वाद पुढे तसा वाढतच राहिला, तो चिघळतच गेला. मग पुढे 1903 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी झाली आणि पुढे 1912 मध्ये बंगालपासून बिहार वेगळा झाला. महाबोधी विहाराचे प्रकरण हे बिहार सरकारच्या ताब्यामध्ये आले. 1922-23 मध्ये थायलंड, श्रीलंका, जपान, इंडोनेशिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्धांच्या समर्थनामध्ये आंदोलन झाले आणि त्याच वेळेस 1922ला गया या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन त्या ठिकाणी भरण्यात आले. त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंच्या एका शिष्टमंडळाने बोधगया येथील महाबोधी विहाराचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. त्या प्रकरणाच्या संदर्भात त्या ठिकाणी महात्मा गांधी यांनी आश्वासन दिले की प्रथमतः देश मुद्दा हा महत्वाचा आहे. भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात येईल. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि कालांतराने एका वर्षानंतर 13 जानेवारी 1948 ते 30 जानेवारी 1948 ला
महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. बोधगया येथील महाबोधी विहाराचा बौद्ध भिक्षूंचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तसाच वाऱ्यावर झेलत राहिला. मग पुढे 1948 रोजी राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या काही नेत्यांच्या सहकार्याने बिहार विधानसभेमध्ये बोधगया मंदिर बिल पारित करण्यात आले. 1949 रोजी तेच बिल पास करण्यात आले. त्यालाच बोधगया मंदिर कायदा 1949 असं म्हटलं जातं. बोधगया मंदिर कायदा 1949 नुसार महाबोधी विहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. त्या समितीमध्ये त्या जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट त्या समितीचा अध्यक्ष असणार. त्या ठिकाणी चार सदस्य बौद्ध असतील आणि 4 सदस्य हे महंत हिंदू असतील. अशा प्रकारची समिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. काही बौद्ध भिक्षूंच्या म्हणण्यानुसार या कायद्यामुळे बौद्धांचा जो बौद्ध महाबोधी विहाराचा जो कायदेशीर अधिकार होता हा पूर्णपणे संपुष्टात आला. 3 मे 1992 मध्ये बौद्ध महासंमेलनामध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला. त्या प्रस्तावामध्ये काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले. पहिला मुद्दा असा की महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात करण्यात यावे. विहारात असणारी शिवलिंग हटवण्यात यावी. पंचपांडव ही संकल्पना खोडून काढणे अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकार पुढे मांडला. पुढे 1995 मध्ये महाबोधी विहार हिंदूच्या ताब्यातून मुक्त करा यासाठी तब्बल 86 दिवस आंदोलन चालू राहिले. या आंदोलनाचा वाढता पाठिंबा पाहता लालू प्रसाद यादव सरकारने बोधगया महाविहार बिल विधानसभामध्ये पारित केले. या बिलानुसार या महाबोधी विहाराच्या कमिटीमध्ये टोटल पूर्णचे पूर्ण सदस्य हे बौद्ध असतील आणि यांना सरकार नामनिर्देश करेल असं प्रकारचं बिल त्यांनी विधानसभेमध्ये पारित केलं. परंतु ह्या बिलाला कडाडून विरोध झाल्या कारणाने हे बिल विधानसभेमध्ये पारित होऊ शकले नाही. पुढे 2012 मध्ये बौद्ध भिक्षूंनी BT ॲक्ट 1949 रद्द करा म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. परंतु त्यावर सुप्रीम कोर्टाने अद्यापही कोणत्याच प्रकारचा निर्णय दिला नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये सुद्धा BT ॲक्ट रद्द करण्यासाठी गया या ठिकाणी भव्य दिव्य अशी निदर्शने रॅली काढण्यात आली. परंतु त्या रॅलीची दखल न घेतल्यामुळे 2024 मध्ये सुद्धा पटना या ठिकाणी भव्य दिव्य अशी प्रकारची रॅली काढण्यात आली. शतकानुशतके चालत आलेल्या प्रकरणात अद्यापही सरकारने कोणत्याच प्रकारचा यावर तोडगा काढला नाही. हे सर्व प्रकरण पाहता अखिल भारतीय बुद्धिस्ट फॉरमचे अध्यक्ष जंबू लामा म्हणतात, आमची मागणी अगदी साधी व सोपी आहे. BTMC मध्ये बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे लोक का? राम मंदिर ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्मातील व्यक्तीचा समावेश आहे का? मक्का हे धार्मिक स्थळ इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांकडून चालवलं जातं का? व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे फादर आहेत का? जर असं कुठेच नाही तर महाबोधी मंदिरात हे का? BTMC मध्ये फक्त बौद्ध असावे असं मत जंबू लामा यांनी त्या व्यक्त केलं. तसंच यासोबतच त्यांनी असंही म्हटलं की महाबोधी विहाराचं ब्राह्मणीकरण चालू आहे, म्हणून आम्हाला ब्राह्मणांना त्या ठिकाणी हटवणं गरजेचं आहे आणि BT ॲक्ट रद्द करणं गरजेचं आहे, तरच आम्ही आमचं अस्तित्व टिकवू शकू. तसेच तेथील बौद्ध भिक्षू असं म्हणतात की जोपर्यंत ब्राह्मणाच्या ताब्यातून महाबोधी विहार मुक्त होत नाही आणि BT ॲक्ट 1949 रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. आता प्रश्न या ठिकाणी असा आहे की शांततेच्या मार्गाने चालत आलेला हा लढा, या लढ्याला न्याय मिळेल का? बौद्धांच्या ताब्यामध्ये BT ॲक्ट रद्द करून बौद्धांच्या नियंत्रणामध्ये महाबोधी विहाराचे व्यवस्थापन देण्यात येईल का? तसेच बिहार सरकार या सर्व प्रकरणावर काय निर्णय देईल हे सर्व काही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? याबद्दल तुमची मते काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 3, 2, 1